या जगात बोलणारे खूप असतात, पण समजून घेणारे खूप कमी असतात. म्हणून प्रत्येकाला उत्तर देत बसायचं नाही. तर कधीकधी शांत राहणे पण आपल्या स्वभावाची सगळ्यात मोठी ताकद असते. म्हणून तर कधीकधी बदनामीचा डाग असलेल्या व्यक्तींमध्ये जेवढं चारित्र्य आणि प्रामाणिकपणा असतो ना, तेवढा स्वतःला चारित्र्यवान म्हणून घेणाऱ्यांच्या रक्तात पण नसतो बरं का. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे ना, मी पहाटे 5 ते दुपारपर्यंतचं रुटीन मी थोडक्यात शेअर करणार आहे. प्रत्येकाचे डेली रुटीन वेगळं असतं, प्रत्येकाची दिनचर्या वेगळी असते, प्रत्येकाच्या आहारामध्ये फरक असतो, त्याच्या टाईम टेबलमध्ये फरक असतो. तसंच आमचा पण दिनचर्येचा क्रम हा वेगळा असतो. तर आत्ता आहेत ना 4:30 वाजलेले होते. मी पहाटे आज लवकर उठले आणि मी रोज आहे ना, आत्ता थोडंसं रिलॅक्स उठते का तर परीला सुट्टी आहे. पण आपण जर 4:30 ते 5च्या दरम्यान उठलो तर आपण आपल्या स्वतःसाठी कसा टाईम देऊ शकतो हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे. सकाळी उठलं की थंड पाण्याचे शिपके चेहऱ्यावरती घ्यायचे. फक्त नॉर्मल पाण्याने चेहरा धुवायचा. आणि एवढ्यातलं आमचं रुटीन कसं आहे का तर विटॅमिन B12 भरपूर प्रमाणात कमी आहे माझ्या शरीरामध्ये. तर मला आहे ना एग्स खायला सांगितलेले आहेत डॉक्टरांनी. आणि आहोंसाठी माझ्यासाठी आणि परीसाठी मी एग्स बॉईल करायला ठेवले. मी गरम पाणी घेतलं. अगोदर नॉर्मल पाणी पिले, नंतर गरम पाणी घेतलं. आणि थोडीशी तब्येत पण माझी वाढलेली आहे का तर सुट्टीमुळे थोडंसं रिलॅक्स चालले. आणि एवढं होस्तोपर्यंत तुम्ही पाहू शकताय की 4:45 झालेले आहेत. तर छान असं शांत बसून मस्त सिपके देत देत म्हणजे फुकत फुकत ते पाणी मी पित होते. आणि आहे ना, दिवसाची जर आपण सुरुवात पाण्यापासून केली तर ह्याच्यापेक्षा छान असं काहीच नसतं. आणि पहा, अगोदर आपण काय करायचो की उठले की पहिलं चहा घ्यायचा, पाण्यापासून आपण लांब राहायचो. पण तसं नाही करायचं. किंवा पण आहे ना, सकाळी उठलं ना, 1 ग्लास पाण्यापासूनच आपल्या दिवसाची सुरुवात झाली पाहिजे. नाही, छान अशी खिडकी उघडली तर खिडकीतून मस्त अशी थंड हवा येत होती. आणि जे माझे प्लांट्स वगैरे लावलेले असतात किचनमध्ये ते मी ठेवून घेतले. आणि इथं आहे ना, हे रताळ्याचं झाड आहे, तर मी त्याला सकाळचं पाणी टाकत असते. त्याला पण पाणी टाकून झालं. आणि आज पिलूला फिरायला मी घेऊन जाणार होते कारण आहे ना, आज आहुंचा बड्डे होता. तर म्हटलं चला तर आपणच थोडंसं त्याला वॉकला घेऊन जावं आणि ते आहुंना जरा आराम भेटेल त्यामुळे. आणि आहे ना, त्याला वॉकला घेऊन गेलं म्हणजे आपलं पण थोडंसं वॉक वगैरे होणार आहे त्याच्याबरोबर. आणि जे नवीनच व्हिडिओवरती आलेले आहेत तर त्यांना केसांना म्हणजे माझ्या केसांना घेऊन थोडासा प्रश्न त्यांच्या मनात येऊ शकतो आहे. तर मी थोडक्यात सांगते की आमच्या आईनं जावळ काढले आहे, त्याच्यामुळे पूर्ण टक्कल केल्यामुळे आता 3 महिने झालेले आहेत तर केस यायला लागलेले आहेत मला थोडे थोडे. तर आपल्या मुलांचे कसे केस असतात तर एवढे केस माझ्या डोक्यावरती आलेले आहेत. तर आमची मनीमाऊ आहे ना, रात्रभर बाहेरच असते. तिला घरात थांबायला आवडत नाही. तिला कितीही प्रयत्न करून रात्रीचा आपण आपल्यापाशी झोपवलं ना, तरी ती रात्रीची 1 वाजता आपल्याला दरवाजा उघडून तिला बाहेर सोडायला ती लावतच असते. तर इथं आलं की घरात आलं की तिचा मस्का मारायचं काम चालू असतं. म्हणजे तिला दूध, सुकट, अंडं किंवा बोंबील तिला खायचं असतो या टायमिंगला. तर त्याच्यासाठी आहे ना, ती मला बोलत होती की मला काहीतरी खायला दे. म्हणजे तिची बोलण्याची भाषा ही आम्हाला समजते. तर तिच्या दिवसाची सुरुवात आहे ना, आम्ही दुधापासून करत असतो. तर तिला आहे ना, दूध मी दिलं. आणि जोपर्यंत आपण तिला काहीतरी खायला देणार नाही तोपर्यंत ती आपल्या पायामध्ये अशीच लुडबुड करत राहणार. बघा, आयुष्य कोणाचीच वाट बघत नाही. आणि तुम्ही जर स्वतःसाठी जगलात तर स्वतःचा आनंद, स्वतःचा आत्मविश्वास आणि आपली ओळख वाढेल. बघा, हा व्हिडिओ त्या अशा महिलांसाठी आहे, मग त्या वर्किंग असो किंवा हाऊसवाईफ असो, ज्यांना खरंच वाटते की मी माझ्या घरच्यांना सांभाळण्याबरोबर माझं आयुष्यही जगावं. आज अशा आपण काही थोड्याशा मी थोड्या टिप्स, नॉर्मल 2-3 टिप्स तुम्हाला देते की त्याने आहे ना तुमचं आयुष्यच बदलणार आहे. बघा, घरातल्या जबाबदाऱ्यांच्या मागे आपण काय करतो, एवढे व्यस्त असतो. कधी मुलांच्या जबाबदाऱ्या, मुलांचे स्कूल, नवऱ्याचा टिफिन, सगळ्यांना आपल्याकडून असणारी एक अपेक्षा. पण हे सर्व करताना आहे ना, एक वेळ अशी येते की आपण स्वतःपासूनच दूर जातो. काय होतं ना, आपण स्वतःपासून लांब गेलो की आपल्याला थोडासा मानसिक त्रासही होत असतो, जो आपल्याला समजून येत नाही की हा त्रास आपल्याला का होतो. जेव्हा एखादी स्त्री स्वतःसाठी जगायला लागते त्यावेळी दुनिया ॲटोमॅटिकली तिच्या मागे चालायला लागते. बघा, नंबर 1ची सवय काय आहे, स्वतःसाठी टाईम काढा. रोज उगवणाऱ्या सूर्याबरोबर प्रत्येकाचे आयुष्य हे नव्याने सुरू होत असते. सूर्य उगवतो, गॅसवरचा तो चहा, मुलांच्या शाळेचा टिफिन, नाश्त्याची तयारी, नवऱ्याचा डब्बा, सासू-सासऱ्यांचा चहा, नाश्ता, औषध गोळ्या सगळ्यांकडे आपण लक्ष देत असतो. पण त्या धावपळीत आपण स्वतःलाच विसरून जातो. बघा, जेव्हा आपण त्या दिवसात म्हणजे रोजच्या दिवसात फक्त 10 मिनिटे जरी स्वतःसाठी काढले ना, तर चेहऱ्यावरचा एक नॅचरल ग्लो येतो आणि चेहऱ्यावर एक नॅचरल स्माईलही येत असते. स्वतःला नव्याने भेटा.
तुम्ही अगोदर कशा होतात, आज काय आहात, तुम्ही स्वतःला कुठे ठेवलेत बघा. बघा काय असते ना, आपला नवरा, आपली मुले, सासू सासरे हे आपले विश्व आणि असायला पण हवे बरं का. पण हे विश्व केव्हा सुखी असते माहिती आहे का? तुम्हाला ज्यावेळी तुम्ही खुश असताल, म्हणजे स्वतः आपण ज्यावेळेस खुश असतो त्यावेळेसच हे विश्व आपलं खुश राहणार असतं. बघा आपण काय करतो, आपण सगळ्यांना खुश करण्याचा अतोनात प्रयत्न करत असतो, पण या धावपळीत स्वतःला हरवून बसतो. बघा यामुळे तुम्ही हळूहळू निराशेकडे वळता. ही प्रत्येक स्त्रीने अनुभव घेतलेला असतो. शांत राहायला लागलेला असतात. बघा कामे करता, मी नाही म्हणत की तुम्ही कामे नका करू, तुम्ही फक्त स्वतःलाच द्या, असं नाही. फक्त 10 ते 15 मिनटं तुम्ही स्वतःसाठी काढा. एखादा चहाचा कप हातात घेऊन मस्त खिडकीपाशी जाऊन बसा, सोफ्यापाशी जाऊन बसा, किंवा आता मी कशी पहाटे उठून एक ग्लास घेऊन मस्त वातावरणाचा आनंद घेत बसलेले आहे. ते 5 मिनटं तुम्ही स्वतःसाठी ते काढले तरी खूप आहेत. स्वतःला ओळखा. नेहमी आपण काय करतो, नात्यात अडकून हरवून जातो. कुणाची आई, कुणाची सून, नवऱ्याची बायको, पण मी स्वतः कोण आहे हा प्रश्नच आयुष्यातून पळून गेलेला असतो. स्वतःला आरशात बघशील तेव्हा कुणाची जबाबदारी म्हणून नकोच बघू बरं का. तुझं नाव किंवा तुझं असणं हे घराच्या 4 भिंतींपर्यंतच मर्यादित नाही आहे बरं का. तू ती स्त्री आहेस जी घरापासून समाजातील लोकांपर्यंत स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकते. आणि नंबर 3, नाही म्हणायला शिका. प्रत्येक वेळी नंदी बैलासारखी डोके हलवणे, नेहमी प्रत्येकाच्याच होमध्ये हो म्हणणे बंद करा. ही चूक बस झाली आता. पण खरं सांगू का, तुमच्या प्रत्येक हाच्या मागे हा नकार दडलेला असतो, पण ते आपल्याला डायरेक्टली बोलता येत नसतं. पण ज्यावेळेस आपण एखादी आपली सीमारेषा ठरवतो ना, तेव्हाच लोक आपणाला मानसन्मान देत असतात. प्रत्येक वेळी लोकांना खुश करायची गरज नाही आहे. सकाळचे 10 मिनिट किंवा सायंकाळचे 10 मिनिट तुम्ही स्वतःसाठी काढा. म्हणजे वॉकला जावात तुम्ही. आता मी तर छान असा शूज घातलेला आहे, आमची इथे डॉगी आहे, तर चलात म्हटलं त्याला घेऊन आपण वॉकला जायचं. तर 5 ते 10 मिनटं छान अशा फ्रेश थंड हवेमध्ये आता मी त्याला घेऊन वॉक करणार आहे. हा एक अनुभव, हा एक एक्सपिरियन्स हा वेगळाच असतो. तर पहा किती छान वातावरण आहे. थोडक्यात तर तुम्हाला अंदाज आलेला असणार आहे, अनुभव नाही म्हणू शकत मी, अंदाज आलेला असणार आहे की ह्या सकाळच्या आणि सगळीकडे शांतता आहे बरं का. आमच्या इकडे पूर्ण शांतता असते, एवढ्या लवकर कोणच उठत नाही. फक्त आमच्या एरियात आहे ना, मी पण उठत नाही, पण आहो आमचे सर्वात जास्त उठतात. ते आहे ना, पहाटे 5ला उठणार म्हणजे उठणारच, आणि पिलूला फिरवण्याची जबाबदारी ही त्यांची असते, का तर तो मला बिलकुलही ऐकत नाही. पण आज म्हटलं चला त्यांचा बड्डे आहे, तर म्हटलं मी त्याला वॉकला घेऊन जाते, त्यांना थोडासा आराम भेटेल म्हणून. नंबर 5ची सवय, शांत राहायचे बंद करा, बोलायला शिका. आपण काय करतो, शांत राहणे म्हणजे स्वतःचा चांगुलपणा, संस्कार समजत असतो. पण हे शांतता किंवा प्रत्येक वेळी शांत बसणे ही सवय तुमच्या दुःखाचे कारण बनून जात असते. बोलायला शिका. स्वतःसाठी, स्वतःच्या हक्कासाठी नेहमी बोला. कारण आपण जेव्हा स्वतःच्या अधिकारासाठी लढतो त्यावेळी आपण इतर स्त्रियांनाही हिंमत देत असतो. आणि घाबरणे बंद करा. म्हणजे प्रत्येकच व्यक्तीला घाबरत बसायचं नाही, तोंड द्यायला शिका. जिथं चुकीचं आहे ना तिथं चुकीचं बोलायला शिका. जिथं तुम्हाला जायचं नाही ना तिथं तुम्ही उत्तर द्यायचं की मला त्या ठिकाणी यायचं नाही आहे, विषय संपला. नंबर 6, स्वतःवर प्रेम करायला शिका. कधी आरशासमोर उभे राहून स्वतःला नीट बघितले का? तो चेहरा जो सकाळपासून सायंकाळपर्यंत सगळ्यांसाठी करता करता थकून गेलाय, पण तरीही दुसऱ्या दिवशी ते काम तसाच उत्साहात सुरू करतो. कधीतरी स्वतःला पण सांगा, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला शिकतो तेव्हा आपल्याला कोणीच हरवू शकत नाही. बघा आता मी पण काम करता करता काय केलं, मी स्वतःकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे दुर्लक्ष म्हणजे काय, आता मुलांचा टिफिन वगैरे, आहूंचा नाश्ता वगैरे, त्याच्यात आहे ना सकाळचे 8 वाजून जातात. तर मला सूर्यप्रकाश हा भेटतच नाही आणि कडक उन्हामध्ये आपण बसू शकत नाही. आणि मला विटॅमिन D3ची भरपूर कमी माझ्या शरीराला जाणवली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी मला उन्हात बसायला फिरायला सांगितलेलं आहे. तर आता मी 4:45ला उठलेले आहे, तर हा आहे ना 6 ते 6:15चा टाईम असणार आहे. कारण मी बोलले तसं सूर्य लवकर उगवतो. तर मी इथे आहे ना आता मस्त टेरेसला आलेले आहे. इथे पण मी थोडासा वॉक केला. नंतरनं थोडंसं म्हणजे श्वासासंदर्भातले 2-3 योगाचे मला जे सांगितलेले आहेत डॉक्टरांनी ते मी केलेले आहेत. आणि सूर्याचं मस्त किरणे तुम्ही पाहू शकताय, किती प्रसन्न वाटतं. आता ही सुट्टी आहे म्हणून माझ्याकडून हे शक्य होणार आहे. म्हणजे सूर्यप्रकाश घेणं, का तर परी जास्तोपर्यंत 8:15 वाजतात, मग तिथून पुढे तर मी सूर्यप्रकाश नाही घेऊ शकत. आणि ज्या टायमिंगला दिवस उशिरा उगवतो त्यावेळेस 8-8:30पर्यंत थोडंसं कोवळंच ऊन असतं, जास्त कडक ऊन पडत नाही. आणि अजून तरी समर सीझन थोडक्यात चालूच आहे, शेवटच्या टप्प्यात आहे पण तरी पण चालूच आहे. 7 वाजले की भरपूर कडक ऊन येतं, त्यामुळे आपण जास्त कडक उन्हात नाही बसू शकत. तर तुम्ही एवढं तर करूच शकताय.
तुम्ही 5ला उठा, 1 तास स्वतःसाठी द्या. मी आत्ता आहे ना जास्त गडबड नाही आहे माझ्या पाठीमागं, का तर ना आज रिलॅक्स होते, का तर बड्डे होता. परी पण निवांत उठणार होती, त्यामुळे मी 7-8 वाजेपर्यंत माझं मी करू शकत होते की एकदम रिलॅक्समध्ये. तर फिरून वगैरे आले, थोडासा योगा झाला, अंघोळ वगैरे झाली. नाही तर मी फसले. टॉवेल होता केसांना, त्यामुळे मला वाटलं की माझे केस मोठेच आहे म्हणून मी आपण कसे मोठे केस असल्यावरती व्यवस्थित पुसायला जातो, मी तसेच करत होते. आणि मी इथं थोडीशी हसले बरं का. आणि आपण असं केव्हा तरी स्वतःला शांततेत आरशातही पाहिलं पाहिजे नाही. आणि पाऊस आला, वारं आलं की आपणाला काय होतं, थोडासा आनंद वाटतो, का तर आपण गावाकडे नाही आहे ना, यात आपलं काहीच नुकसान होणारं नसतं ना, त्यामुळे आपल्याला आनंद होतो, आपण त्याचा खूप आनंद घेतो. वाऱ्याचा आनंद घ्यायचा, पावसाचा आनंद घ्यायचा. पण शेतकऱ्यांची खूप बेकार कंडिशन आहे या परिस्थितीला. बरेचसं म्हणजे ह्या वाऱ्याने आहे ना बऱ्याचशा लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे. व्हिडिओज बघून आहे ना डोळ्यामध्ये पाणी येतं अक्षरशः. आता हे माझे छोटेसेच प्लांट आहेत, पण एवढ्या वाऱ्यातसुद्धा मी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जो निसर्ग, जो राजा शेतकरी आपला असतो, ज्याच्या जीवावरती आपण अन्न पाणी विकत घेऊन का होईना पण खातच असतो, पण शेतकऱ्यांशिवाय हे शक्यच नाही आहे ना. तर त्यांना काय वाटत असेल, ते एवढीशी झाडं तुटू नयेत म्हणून माझा जीव एवढा घालमेल होतो. मी त्यांना एवढ्या वाऱ्यात, एवढ्या पावसात वाचवण्याचा प्रयत्न करत असते. तसं शेतकऱ्यांनी काय करायचं ना. ह्या वर्षी खूप नुकसान झालेलं आहे, मागच्या वर्षी पण बऱ्याच शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान झालेलं आहे. आणि प्रचंड तुफान होतं बरं का आज. बऱ्याचशा वर्षांनी असं तुफान पाहिलं होतं. एवढं आणि व्हिडिओमध्ये एवढं दिसत नाही आहे, ह्याच्यापेक्षा डेंजर आहे ना ते वारं होतं. वादळ आलं, त्यानंतरनं पाऊस आला आणि एवढी भीती वाटत होती, असं वाटायचं ते साईडचे जे पत्रे आहेत ना ते उडून येतात की काय, का ते एवढं तुफान डेंजर आलेलं होतं. आणि पिलूचा वेगळाच कालवा चालला होता की मम्मीचं काय चाललं आहे, का तर त्याला आहे ना आम्ही खूप छोटा असल्यापासून आम्ही त्याला सांभाळलेलं आहे. तर लेकरांबरोबर त्याला पण समजतं की मी मम्मी, आहो आहो म्हणजे त्याचे पप्पा, त्याला सगळं समजतं. तर त्याचा कालवा चाललेला होता. त्याचं म्हणणं होतं की तू वाऱ्यात जाऊ नको, तू का पळापळी करतेस. तर आनंद वाटत होता पावसाचा, वाऱ्याचा, पण वाईटही वाटत होतं बरं का. आणि त्यातली त्यात यश लांब आहे माझ्यापासून, तर त्याच्या डोक्यात होतं की बाबा तो स्कूलवरून आला असेल का, तिकडे वारं असेल का. तर तिकडं पण प्रचंड वारं होतं, प्रचंड तिकडे पण झाडे वगैरे पडलेली होती, भरपूर असं नुकसान झालं. तर प्रत्येक गृहिणींनी स्वतःची काळजी घ्यावी, घरच्यांबरोबर स्वतःलाही टाईम द्यावा. आणि आयुष्यात काही दिवस असे येऊन जातात बरं का, पण गेलेल्या दिवसांना विसरायलाही आपल्याला शिकायचं आहे. प्रत्येकच व्यक्तीच्या आयुष्यात काही अशा गोष्टी येऊन गेलेल्या असतात की त्या गोष्टींना ते विसरू शकत नाहीत. कुणी दिलेला धोका, कुणी केलेला अपमान, कधीकधी एखादे दुःख असे असते जे मनाला खोलवरपर्यंत जखम करून गेलेले असते. तर तेही विसरायला शिकायचं. आणि आदल्या दिवशी पाऊस झाला की दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकताय झाडांच्या पालव्याही इतकं तेज आलेलं आहे. म्हणजे हे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये इतकी सुधारणा होती गेलेल्या दिवसाबरोबर, तर आपल्यामध्ये का नाही होणार. तर हळूहळू का होईना काही गोष्टी विसरायला शिकायच्या आणि पुढे जायला शिकायचं. स्वतःचा आनंद स्वतः शोधायला शिकायचं. आपण काय करतो, आपला आनंद हा दुसऱ्यावर ठरवत असतो. तसं नाही करायचं. आपला आनंद आपल्या मुलांच्या, नवऱ्याच्या आनंदातही शोधायला बघायचा, घरच्यांच्या आनंदातही शोधायला बघायचा, पण तो विसरून जायचा नाही. तर हे प्लांट आहे ना मी बारामतीवरून आणलेले होते आणि ते आता बरेच मोठे झालेले आहे. त्याला एकदम छान फुले येतात बरं का, पांढऱ्या कलरचं फूल येतं ज्याच्यापासून आपण हार वगैरे बनवू शकतो. तर ह्याला वाचवण्यासाठी मी त्याला एवढं जडतं होतं कुंडीसकट, तरी मी त्याला घरात घेऊन आले, का तर वाऱ्याने आहे ना त्याची पानं खूप पडायला म्हणजे असं मुंडकं टाकलं होतं त्यांनी. आणि ही मनीमाऊ इतकी चॅप्टर आहे ना, मला ज्या ठिकाणी बसायचं असतं ना तिथे जाऊन ती बसत असते. तर मोगरा पण छान असा फुटलेला आहे. आणि आता पावसाळा आला ना तर ते अजून छान अशी त्याला पालवी वगैरे व्यवस्थित नवीन येणार, फुलं येणार. आणि पहाटे मी फुलं काढलेली होती, तरीसुद्धा मी पूर्ण फुले केव्हाच झाडाची काढत नाही आणि तसं केव्हाही करू नये. प्रत्येक गृहिणींना मी सांगू इच्छिते की आपण देवाला जरी झाडाची फुलं आणत असेल ना तरी झाडाला एकतरी फूल आवर्जून ठेवलं पाहिजे नाही बरं का. आणि हे आमचं लाडाचं येडे आहे बरं का, ह्याला कडवरती सारखं उचलून घ्यावं लागतं. तर पहाटे 4:30ला उठल्यामुळं मी स्वतःसाठी टाईम देऊ शकले. मी शांत असं स्वतःला 1-1.5 तास दिला बरं का, थोडा नाही 1.5 तास म्हटलं तरी चालेल. छान असं वॉकला गेले, छान असं टेरेसला जाऊन फिरले. पिलूनी आणि मी थोडीशी टेरेसला मस्ती केली. छान असं सूर्यप्रकाश पण मी घेतला. मस्त असा थोडासा योगा पण मी केला टेरेसलाच. तर खूप छान वाटलं. तर आजचा दिवस खूप मस्त गेला. सायंकाळी आहे ना आहुंचा बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत. तर उद्याचा व्हिडिओ बघूयात. आलाच त्याच्यावरती शूट वगैरे केलं तर मी येऊनच जाईल तो व्हिडिओ. नाहीतर थोडेसे फोटो वगैरे मी एखाद्या क्लिप्समध्ये टाकून देईल.
तर छान असा आजचा दिवस गेला. प्रत्येक गृहिणीने स्वतःसाठी टाईम काढा, स्वतःची काळजी घ्या आणि दुर्लक्ष केलं ना, आत्ता दुर्लक्ष करू, पण ज्यांच्यासाठी आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करू ना, ते पण आपल्यासोबत उद्या उभा राहणार नाही आहे, तेवढं लक्षात घ्या. त्यामुळे आहे ना, स्वतःची काळजी घ्या. आणि काही टेस्ट असतात ज्या रेग्युलर आपण केल्या पाहिजे नाहीत आपल्या शरीराच्या, ब्लड टेस्ट म्हणा किंवा पिरियड्ससाठी सोनोग्राफी म्हणा. तर प्रत्येक 6 महिन्यांनी वर्षाने आहे ना, काही टेस्ट आपण केल्या पाहिजे नाहीत. चलात मग व्हिडिओ आवडला असेल, काही कमेंट्स असतील, काही मनात इच्छा असतील, काही बोलू वाटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. काळजी घ्या सर्वांनी. बाय.